वर्ष 11 महिने 18 दिवस किती भोगलं भीमान पावाच्या तुकड्यावर काढलं विष तरी थकला नाही कामान तरी थकला नाही कामान हरपून बाण विसरून ताण जीवाचा करून रान लिहल संविधान माझे भाषण जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. चला तर ताईंनो, सगळ्यांनी माझ्या मुलीचे भाषण ऐका. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते. आणि अशाच म्हणजे छोट्याशा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त खा, आपले व्हिडिओ पण बघत जावा आणि आपल्या ताईला सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा. तर आज म्हणजे असेच माझ्या मुलींचे किंवा घरगुती व्हिडिओ मी म्हणजे टाकते आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही नक्की आवर्जून बघत जावा. तर वेळात वेळ काढून तसे बघतायच व्हिडिओ, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. भारत माता की जय, वंदे मातरम. कर चले हम फिदा जानो वतन साथियों, मोठ्यानं म्हण जरा. हमारी हवाले वतन साथियों. असं विश्वासाने मनात स्वातंत्र्यासाठी समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलातून स्थिर स्थावर झाली. यानंतरच्या पुढच्या पिढीत जोश कसा असेल हे पाहण्याकरता 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आणली. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझ्या शाळेचे शिक्षक वृंद यांना नमस्कार. मी कुमारी अनुश्री संजय दहिगुडे, ऐरेश्वर विद्यालय ऐरे येथे इयत्ता 6वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी. आजपर्यंत जे जवान शहीद झाले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय हो? प्रजासत्ताक म्हणजे जनतेने निवडून दिलेले सरकारने राज्य पाहणे म्हणजे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक दिन हा अचानक उजळला का हो? नाही, प्रजासत्ताक दिन हा उजळण्याच्या अगोदर 15 ऑगस्ट हा दिवस उजाडला. 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत मुक्त झाला. भारतीयांना मोकळा श्वास मिळाला. स्वातंत्र्य प्राप्ती झाली खरी, पण देश चालवायचा कसा? राज्यघटनेचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समिती येथे येणे गरजेचे आहे, कारण त्यांच्याशिवाय भारताचे संविधान कोणीही निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना झाली. भारताचे संविधान लिहिणे खूप अवघड काम होते, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आपले भारताचे संविधान पूर्ण व्हायला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती भोगलं भीमान किती भोगलं भीमान पावाच्या तुकड्यावर काढलं विष तरी थकला नाही कामान तरी थकला नाही कामान हरपून बाण विसरून जीवाचं करून रान लिहलं संविधान. आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. शेवटी मी जाताना एवढेच म्हणते, ना जीव धर्म के नाम पर ना मोर धर्म के नाम पर इंसानियत ही है वतन का. जय हिंद जय राष्ट्र. धन्यवाद. कर चले हम फिदा जान हो साथियों, वतन तुम्हारे वतन साथियों. तर इथे बघा, ती भाषण म्हटल्यामुळं हिचं पण चाललेलं की मला पण व्हिडिओमध्ये दाखव, मला पण म्हणायचे. तर मी तिच्या समाधानासाठी ताईंनो म्हणजे तिला जे येत होतं ती म्हटलं म्हण, तर ध्येयाचं ही सगळ्यांनी ऐका.